नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कर्ण 15. सभागृहातल्या त्या एकाच प्रसंगानं माझ्या जीवनातल्या सत्यावरचा विश्वासच उडाला. वृषालीनं सांगितलेल्या पांचालीच्या मजविषयीच्या कल्पनेनं तर त्यात अधिकच भर पडली. अपसमजाच्या वलयात सापडल्यामुळं असो किंवा धुमसत्या मनाच्या उद्रेकामुळं असो, अधमाहून अधम गतीला जाऊन मी पांचालीला अपशब्द बोललो होतो. माझं ते सर्वात पहिलं अधःपतन होतं. त्यातून निर्माण झालेली एक गोष्ट मात्र आता कुणालाच सावरता येणार नव्हती. ती म्हणजे पांडवांची वैर, कधीही न मिटणारं अखंड वैर. अश्वत्थामा म्हणाला ते सर्वस्वी सत्य होतं. पक्षी घरट्यातून चोहो दिशांना उधळले होते. त्यांचे पंख नेतील ती त्यांच्यासाठी आता दिशा होती. या सत्याचा दोष कुणीही आणि कितीही कंठरवानं गरजून माझ्या एकट्याच्याच माथी मारण्याचा प्रयत्न केला असता तरी मला माझं मन निक्षून सांगत होतं की हे आपसातील वैर जरी आता पेटलं असलं तरी एकट्या करणामुळं ते मुळीच निर्माण झालेलं नव्हतं. मला माझं समर्थन मुळीच करायचं नव्हतं, कारण सत्याला वास्तविक समर्थनाची आवश्यकता नसते. सत्य काय होतं? अगदी लहानपणापासून कौरव, पांडव आणि मी यांच्या मनोरेखा नीटपणे पारखण्यात अयशस्वी ठरलेले गुरु द्रोण याला काय कमी कारणीभूत होते? स्वतःभोवती रमलेला अर्जुन काय त्याला मुळीच कारणीभूत नव्हता? आपल्या जिभेचे वेग कधीही आवरू न शकलेल्या भीमाचा त्यात काहीच संबंध नव्हता की काय? भारदस्त व्यक्तित्व असूनही त्याचा इतरांचे दोष कमी करण्यासाठी दंडासारखा कधीही वापर न करू शकलेले पितामह भीष्म काय कमी कारण होते? वेद विद्येचं अध्ययन करून जीवनाचं तत्वज्ञान नेहमीच दूर उभं राहून गोंडस शब्दात मांडणारे महात्मा विदुर त्यापासून कुणाला कसे वगळता आले असते? कुशल राजकारणाच्या नावाखाली कवड्यांचा कपटी कावा खेळणाऱ्या शकुनी मामांचा त्यात काहीच हात नव्हता की काय? आणि श्रीकृष्णासारख्या महान प्रज्ञावंताच्या सहवासात राहून धर्म, सत्य, नीती, संयम अशा सर्व निवडक सद्गुणांचा वारसा घेतलेला ज्येष्ठ म्हणून ज्याच्या कीर्तीचा डंका ऋषीमुनींनी सुद्धा वेळोवेळी पिटला होता तो युधिष्ठिर जेव्हा द्यूतासारख्या जुगाराला बळी पडला तेव्हाही काय तो निर्दोषच होता? ज्या सामाजिक संकेतांनी घेरल्यामुळं पांचालीनं मी सुताची स्नुषा कधीच होणार नाही, कर्ण स्वयंवरात भाग घेऊ शकणार नाही असा माझ्या उभारीच्या तरुण मस्तकावर जळता अंगार ठेवला, तो लोह भित्तीसारखा सामाजिक संकेत काय मुळीच कारणीभूत नव्हता? अंध असलेले महाराज धृतराष्ट्र आणि महाराणी गांधारी देवी तरी या वलयातून बाहेर काढता आली असती काय? स्वतःच्या पुत्रांना योग्य मार्गदर्शन करू न शकलेल्या राजमाता कुंती देवींना वगळण्याचं धाडस तरी कुठल्या शहाण्यानं केलं असतं? याशिवाय मला माहीत नसलेली अन्य किती कारणं या भयानक सत्यामागं उभी असतील हे कुणालाच सांगता आलं नसतं. पण सर्वांना दिसला होता तो एकटा कर्ण, दृश्य स्वरूपात बोलणारा. मला पूर्ण माहीत होतं की मी मुळीच निर्दोष नव्हतो, पण माझ्या सदोषपणाला कोणतं ना कोणतं तरी कारण होतं. प्रत्येक घटनेतील माझं वागणं म्हणजे एक तीव्र प्रतिक्रिया होती. राजनगरातल्या इतर एका तरी व्यक्तीला त्याच्या वर्तणुकीच्या समर्थनार्थ सांगता येण्यासारखं कारण त्याच्याजवळ होतं काय? मुळीच नाही. कौरव पांडवांचं वैर केवळ कर्णामुळं जन्मलं, वाढलं, पोचलं आणि फोपावलं असं म्हणणाऱ्या वाहवत गेलेल्या लोकांना मी निर्दोष आहे असं कंठरवानं ओरडून सांगावं असं मला वाटतही नव्हतं. या वैराबाबत कुणीच निर्दोष नव्हतं हे मला पूर्णपणे माहीत होतं. आता कौरव आणि पांडव कुरुकुलातले एकमेकांचे आप्तेष्ट राहिले नव्हते. मगधांच्या जरासंधाचं आणि मथुरेच्या श्रीकृष्णाचं जेवढं नव्हतं तेवढं वैमनस्य सभागृहातल्या त्या एकाच प्रसंगानं कौरव पांडवात निर्माण केलं होतं. मी त्यात कोण आहे म्हणून विचार करताना 101वा कौरव हा राजा दुर्योधनानं घोषित केलेला एकच मार्ग माझ्यासाठी निश्चित होता. जीवनातल्या कोणत्याही महाभयानक सत्याला घाबरून मला त्या मार्गापासून धावून दूर जायचं नव्हतं.
साक्षात मृत्यूपासून सुद्धा. द्रौपदीच्या लज्जाहरणाच्या कटू कल्पनेतून जन्माला येणारे सर्व परिणाम मी भोगणार होतो, एकटा. त्यासाठी मी माझी मनोभूमी तयार करत होतो आणि ती करताना आदर्श म्हणून मला पितामह, महामंत्री विदुर, गुरु द्रोण, अश्वत्थामा, वृषवर्मा इतकंच काय पण राजा दुर्योधन सुद्धा योग्य वाटत नव्हता. त्यासाठी माझ्या मनाचा कल एकाच व्यक्तीकडं नकळत झुकत होता, शकुनी मामांच्याकडं. राजकारणाच्या निबिड अरण्यात शकुनी मामांसारखे मार्गदर्शकच असावे लागतात. पूर्वी मला मामांच्या कल्पना कपटी वाटत होत्या, क्रूर वाटत होत्या. जीवनात काही आदर्श असतात, ते रक्तामासाच्या खतानं जोपासायचे असतात, या कल्पनेनं त्यांच्या कोणत्याही राजकीय डावाला मी विरोध करीत होतो. पण दीर्घकालच्या अनुभवानं मला आता पटलं होतं की जो बुद्धीचा हुकमी वापर करू शकतो तो मनुष्यच जगाची सूत्र हलवू शकतो. आता आपण ही मामांपेक्षा भयानक कल्पना कल्पू शकतो हे मला मामांना दाखवून द्यायचं होतं. आजपर्यंत दुर्योधन मामांच्या संकेतावर हल्ला होता, आता मीच त्याला हलवणार होतो. आदर्श आदर्श म्हणून अनेक कल्पना उराशी बाळगणाऱ्या कर्णाचं प्रेत करून ते सभागृहातल्या वस्त्रांच्या ढिगाऱ्यात नियतीनं केव्हाच करकचून गुंडाळलं होतं. अधःपतन. मग ते एकदा घडलं काय आणि 100दा सारखंच. कर्ण 16. ऋषीवर्य दुर्वासांचं आगमन हस्तिनापुरात झालं होतं. अत्यंत कोपिष्ट आणि लहरी म्हणून त्यांच्याजवळ जाण्याचं धाडस कुणीच करीत नव्हतं. स्वतः राजा दुर्योधन मात्र आपल्या मात्या पित्यांची केली नसेल इतक्या भक्तिभावानं त्यांची सेवा करीत होता. मलाही दुर्वासांना भेटण्याची इच्छा होती. इंद्रप्रस्थातील राजवाड्याच्या भिंतीवरील मला न समजलेल्या चित्राचं रहस्य कळलं तर मला हवं होतं, पण आपणहून त्यांना भेटायला जाणं मला प्रशस्त वाटलं नाही. एकट्या दुर्योधनाशिवाय अन्य कुणालाही भेटावं असं मला आता वाटतच नव्हतं. शेवटी एकदा दुर्वासांना भेटायचा योग आला, तोही दुर्योधनाच्याच आग्रहामुळं. आपल्या तत्पर सेवाभावानं आणि दुर्वासासारख्या ज्वालामुखीचं मंद तेवणाऱ्या ज्योतीचं रूपांतर केलं होतं. कुणाच्याही अंगावर लहानसहान कारणांवरून उसळणारे दुर्वास ऋषी दुर्योधनाशी बोलताना मात्र जिव्हाळ्यानं वागत होते. दुर्योधनानं कोणत्या किमयेनं त्यांना अल्पावधीत आपलंसं केलं होतं हे एक आश्चर्यच होतं. एके दिवशी त्याच्या आग्रहानं मी त्याच्या समवेत ऋषीवर्याच्या गंगेकाठच्या पर्णकुटीत गेलो. आपण होऊन काहीच बोलायचं नाही हे मात्र मी ठरवून टाकलं होतं. आम्ही गेलो तेव्हा ते पद्मासन घालून एका व्याघ्र चर्मावर ध्यानस्थ बसले होते. एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारख्या असलेल्या त्या क्रूर शरीराला सर्वजण इतके का घाबरतात तेच मला कळलं नव्हतं. अर्ध्या एका घटकेनंतर त्यांनी आपले डोळे उघडले. तत्परतेनं पुढं होऊन दुर्योधनानं त्यांच्या चरणावर आपलं मस्तक टेकविलं. दुर्योधन कुणापुढं तरी मस्तक नमवितो हे आश्चर्यकारक सत्य मी जीवनात प्रथमच पाहिलं. दुर्योधनानं जरी त्याच्यापुढं मस्तक नमविलं तरी त्यांनी मात्र आपले डोळे एकटकपणे माझ्यावरच रोधले होते. त्या क्रूर शरीरात किती सामर्थ्य असावं हे त्यांच्या डोळ्याकडं पाहूनच कळलं. सूर्यकिरणात तळपणाऱ्या पुष्कराज खड्यासारखे त्यांचे डोळे तळपत होते. कर्ण. धनुष्याच्या टंकारासारखा एकच शब्द त्यांच्या ओठाबाहेर आला. होय, कर्णच, माझा परम मित्र अंगराज कर्ण. वर उठत दुर्योधनानं उत्तर दिलं. तुझा मित्र? अंगराज? राजा हा कुणाचाही मित्र नाही, अंगराजही नाही. हा केवळ कर्ण आहे. सारं जग त्याला कर्ण म्हणून ओळखतंय आणि प्रदीर्घ काळ ते त्याला कर्ण म्हणूनच ओळखत राहील. ते त्रुटक आणि असंबंध असं काहीतरी बोलले. त्यांच्या लहरी स्वभावाला धरून ते होतं. त्यांना वंदन करावंसं मला एकदा वाटलं, पण अशा लहरी माणसापुढं नमण्यासाठी कर्णाचं मस्तक नाही या विचारानं मी तसाच उभा राहिलो. दुर्योधनानं त्यांना काय हवं नको त्याची सूचना राजवाड्यावर पाठविण्याची विनंती केली. आम्ही पुन्हा पर्णकुटीबाहेर पडलो. दुर्योधन विचारमग्न होता. बहुधा तो दुर्वासांच्या माझ्याविषयीच्या उद्गाराचं चिंतन करताना माझ्या मित्रत्वाविषयी गोंधळला असावा. त्याचा खांद्यावर हात टेकवून जाता जाताच मी त्याला म्हणालो, या भस्म फासलेल्या विक्षिप्त ऋषींनी ठरवावी अशी आपली मैत्री कमंडलूतल्या पाण्यासारखी तुला चंचल वाटते की काय? प्रसंग पडल्यास एक वेळ
मी कवच कुंडलाचाही त्याग करीन, पण चंद्र प्रतिमेसमक्ष तुला दिलेलं आमरण स्नेहाचं वचन मी कधीच भंगू देणार नाही. नाही राधेया, तुझ्या वचनप्रियतेबद्दल मनात तीळ मात्रही शंका नाही. मी त्याचा विचारही केलेला नाही. पण द्रौपदीच्या वस्त्रहरणानं बिथरलेले पांडव 14 वर्षांनी झाले तरी निश्चित परत येणारच. परतेनात का? पुन्हा द्युत्याच्या कल्पनेनं तुला युधिष्ठिराला घेरता येईल की? मला कल्पना सुचली आहे. आता ती पटली तरच मी ती अंमलात आणणार आहे. कसली कल्पना? दुर्वास ऋषींचा हा वनवा मी पांडवांच्या अंगावर सोडणार आहे. उगाच त्यांची सेवा इतक्या तत्परतेनं करायला मी काही मूर्ख नाही. काय करणार दुर्वास पांडवांचं? 5 पर्वतासारख्या सलग योद्ध्यांना बलवजाच्या शुष्क काष्टानं उखडण्याची तुझी कल्पना मला अजून नीट समजली नाही. उलट ती थोडी हास्यास्पदच वाटते मला. नाही, ती हास्यास्पद नाही. दुर्वास आपल्या 16 सहस्र शिष्यांसह द्वैतवनात पांडवांच्या पर्णकुटीकडे जातील. त्यांनी त्या पर्णकुटीसमोर तळ ठोकताच आतिथ्यासाठी म्हणून पांडवांना त्या साऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करावीच लागेल. कशी करणार ते ती त्या निर्जन अरण्यात? हा कोपिष्ट ऋषी क्रोधानं त्यांना त्यासाठी शापदग्ध करून टाकील. तुला काय वाटतं? दुर्योधन, तुझ्या समजुतीप्रमाणे तू काहीही करू शकतोस. मी मात्र तुला एवढंच निक्षून सांगतो की जर तुला खरोखरच पांडवांचा नाश करायचा असेल तर पांडवांचं सामर्थ्य जोपर्यंत वाढलं नाही तोपर्यंतच त्यांच्यावर सरळ चढाई करून त्यांना कायमचं नष्ट करून टाकावं. तो सर्वात शेवटचा मार्ग आहे. चल, आज दुर्वास ऋषी आनंदी दिसले. आज त्यांच्याकडून तसं वचन घेता येणं शक्य आहे. माझा हात धरून त्यानं मला त्या लहरी ऋषींच्या पर्णकुटीकडे पुन्हा वळविलं. कवाडातून आत शिरताच पुन्हा वंदन करून तो हात जोडून दुर्वासांसमोर उभा राहिला. बोल, का परतलास? काय पाहिजे? भुवया उंचावीत त्या ऋषीनं त्याला विचारलं. गुरुदेव, एक विनंती आहे. विनंती कसली करतोस? वर माग. आपण मजवर संतुष्ट झालाच असाल तर माझी एकच इच्छा आहे की इथं पाहिजे तितके दिवस वास्तव्य करून हिमालयाकडे परत जाताना आपण आपल्या शिष्यगणांसह द्वैतवनात पांडवांकडेही 1 सप्ताह राहण्याची कृपा मजवर करावी. एवढंच? अरे, 1 सप्ताहच का, 1 पक्ष आम्ही त्यांच्याकडे वास्तव्य करू. दुर्योधन क्षणभर हसला. कटीत वाकूनच तो पर्णकुटी बाहेर पडू लागला. मी कवाडातून दूर होत त्याला जाण्यासाठी मार्ग करून दिला. माझ्या हालचालींमुळं दुर्वासांनी मलाही पाहिलं. बोल कर्ण, तुला काय पाहिजे? परत भुवया उंचावल्या गेल्या. मला काहीच नको. दुर्योधना मागोमाग सरळ पर्णकुटीच्या ठेंग्या कवाडाला चुकवण्यासाठी वाकून बाहेर पडताना मी पुटपुटलो. तरीही आतून आज्ञार्थी शब्द आले. कर्ण, दुर्योधनानं हातानच मला परत आत जाण्यासाठी खुणावलं. अनिच्छेनं मी केवळ त्याच्यासाठी म्हणून परत आत गेलो. कर्ण, मी काय सांगतो ते नीटपणे ऐक. अलीकडं सूर्याला अर्घ्य दान करण्यात तुझी हेळसांड होते आहे, ती सावर. आणि रोज रात्री एका चषकात जल घेऊन त्यात सर्व वर्णांची कमलपुष्प ठेवून सकाळी त्या कमल जलात सुवर्ण पत्तीचं भस्म मिसळून ते सुवर्ण जल नियमानं प्राशन करीत जा. मी भारावल्यासारखा पर्णकुटी बाहेर आलो. माझ्या अर्घ्यदानातील हेळसांड ह्या तपस्व्याला कशी समजली? मी अर्घ्यदान करतो हे तरी नेमकं त्याला कसं समजलं? ही रहस्य एकमेकांच्या हातात हात घालून एकट्या माझ्या भोवतीच फेर धरून किती काल नाचणार होती? नगरात अन्य कुठलाच योद्धा त्यासाठी त्यांना सापडत नव्हता की काय? त्या दाढीधारी ऋषीला सुवर्ण जलाचं हे एवढं महत्वाचं रहस्य मलाच सांगावंसं का वाटलं? त्यानं ते दुर्योधनाला का नाही सांगितलं? चांगले 2 मास हस्तिनापुरात वास्तव करून ऋषीवर्य दुर्वासानी नगर सोडलं. त्यांच्या वास्तव्यात ते केवळ दोघांशीच मनमोकळेपणाने बोलले होते, दुर्योधनाशी आणि अश्वत्थाम्याशी. मी पुन्हा कधीही त्या विचित्र ऋषींच्या पर्णकुटीकडे गेलो नाही. मात्र त्यानं सांगितलेलं सुवर्ण जल न चुकता नित्य सकाळी सूर्योदयापूर्वी प्राशन करू लागलो. अर्घ्यदानाचा थोडासा अनियमित झालेला कार्यक्रमही मी सावरून घेतला. दुर्योधनाच्या सूचनेवरून प्रबंजन ही दुर्वासा मागोमाग द्वैतवनात निघून गेला होता. ऋष, कामक्य, हिमालय अशा सर्व पर्वतांवरील आपल्या आश्रमातील सहस्रावधी शिष्य बरोबर घेऊन
शेवटी दुर्वास ऋषी द्वैतवनातील पांडवांच्या पर्णकुटीसमोर उभे ठाकणार होते. त्यांच्या भोजनाची तोडी सुद्धा अनास्था होताच स्वभाव धर्माप्रमाणे क्रोधानं जटा पिंजारून तो तपस्वी पांडवांना शाप देणार होता. आणि या सर्व कथेचं सविस्तर निवेदन त्यांच्या पाठोपाठ मागोवा घेत फिरणारा प्रभंजन घोड्यावरून दौडत येऊन दुर्योधनाला सांगणार होता. मला मात्र दुर्योधनाच्या या कल्पनेत काहीच स्वारस्य वाटलं नव्हतं. पांडव ही 3च अक्षरं शीळ घालत माझ्या मस्तकात भ्रमण करीत होती. पांडवांच्या अस्तित्वानं धैर्य सुटलेल्या दुर्योधनाची केविलवाणी अवस्था मला पाहवत नव्हती. त्याच्या कंठाभोवती लपेटलेला हा 3 अक्षरांचा फास मला मुक्त करायचा होता. दुर्योधन आणि कर्ण ह्या आता एकाच राजमुद्रेच्या 2 बाजू झाल्या होत्या. पृथ्वी तलावर एक पांडव तरी अस्तित्वात राहतील, नाहीतर कर्ण तरी राहील, या भावनेनं मी दुर्योधनाला सहाय्य करणार होतो. 1 मासानंतर प्रभंजन द्वैतवनातून राजनगराकडे परतला. दुर्वास आणि त्यांच्या प्रचंड शिष्यगण यांच्या मागोमाग सावधपणे प्रवास करून त्यानं सर्व वृत्तांत हस्तगत केला होता. आर्यवर्तातील आपल्या सर्व शिष्यांसमवेत हस्तिनापुराहून निघाल्यापासून विविध आश्रमांचा प्रवास करून 15 दिवसातच ऋषीवर्य दुर्वास द्वैतवनातील पांडवांच्या पर्णकुटीसमोर उभे ठाकले. त्या विचित्र ऋषीनं दररोज निरनिराळ्या पक्वान्नांची मागणी करून पांडवांना त्रस्त करण्याचा आटापिटा केला, पण एका अद्भुत थाळीनं तो उधळून लावला गेला. पांचालीजवळ अशी एक थाळी होती की जिच्यातून कोणतंही पक्वान्न आपोआप उत्पन्न होत होतं. कितीही बहुक्षितांची भूक शमूनही परत ती थाळी पूर्ण भरलेलीच राहत होती. सर्वात शेवटी प्रभंजनानं सांगितलं की पांचालीला ती थाळी सूर्यदेवांकडून मिळाली होती. द्वैतवन सोडताना स्वतः दुर्वासांनी त्या रहस्यमय थाळीला वंदन केलं आणि शापाऐवजी पांडवांना तृप्त मनानं वरदान देऊन ते हिमालयाकडे निघून गेले. दुर्वास दुर्योधनाला संतुष्ट करू शकले नव्हते. पाठीवर हातांची गुंफण करून तो सर्व वृत्तांत ऐकताना पंजरात कोंडलेल्या शार्दूलासारखा दुर्योधन कक्षात फेऱ्या घालू लागला. भुवया ताणून एकदम आपल्या त्या विश्वासू आणि प्रिय सेवकाच्या अंगावर धावून जात तो वस्कन ओरडला, मूर्ख, असली अप्रिय वार्ता आपल्या सम्राटाला ऐकवण्यापेक्षा पुरोचनासारखा तिकडं जळून का मेला नाहीस तू? युवराज असून स्वतःला तो सम्राट म्हणवून घेत होता. प्रभंजन क्षणभर थरथरला, पण त्याचा तरी काय दोष होता? आपलं आज्ञापालनाचं कर्तव्य त्यानं केलं नव्हतं काय? तू जा, मी त्याला आज्ञा केली. मान नमून तो खिन्नपणानं निघून गेला. अस्वस्थपणे फेरे घेणाऱ्या दुर्योधनाकडे क्षणभर एकटक पाहून मी त्याला म्हणालो, युवराजा, पांडव तुला खरोखरच इतके अस्वस्थ करून सोडतायत काय? मग सरळ सरळ राजसभा भरवून युद्धाचाच निर्णय तू का घेत नाहीस? कुणी नाही दिली तरी मी दिलेली साथ तुला पुरेशी वाटेल की नाही? अंगराज, मला पूर्ण माहीत आहे की मी पांडवांची गैरिक पर्वताच्या खंबीरपणानं तोंड देणारा सिंहाच्या छातीचा एकच योद्धा हस्तिनापुरात आज अस्तित्वात आहे, आणि तो म्हणजे कर्णच. मग कधीही सत्य न ठरणाऱ्या सावरीच्या कापसासारख्या इतर हलक्या योजना का आखतोस ते तुला कधीच कळणार नाही. तरी पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे एकदा राजसभा भरवून कुरुयोद्ध्यांच्या कानोसा घेऊन पाहायला काहीच हरकत नाही. माझी कल्पना पटवून घेऊन ती लगेच अंमलात आणण्याचं ठरविल्याचा त्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्याचा निरोप घेऊन परतताना दुर्योधनाबाबतचा एक विचार यत्न करूनही माझ्या मनाच्या प्रांगणातून क्षणकालही दूर होत नव्हता. अशा कोणत्या दिव्य भक्तीच्या साधनेनं पांचालीनं सूर्यदेवांकडून ती अद्भुत थाळी मिळवली होती? मला तिच्या भक्तीचा मार्ग जर खरोखरच कळला असता तर मी त्याचा काटेकोरपणे अवलंब केला असता. कुठली तरी थाळी मिळवण्यासाठी नव्हे, शस्त्रास्त्र मिळवण्यासाठीही नव्हे, केवळ मला मार्ग दाखवणाऱ्या त्या गुरुच्या अधिक सानिध्य जाण्यासाठी, जीवन अधिक प्रकाशमय करून घेण्यासाठी. धन्यवाद. अशाच नवनवीन पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.